मुंबई पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा। काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरात रमेश चेन्नीथलांची घोषणा। मविया किंवा इतर कोणासोबतही न जाण्याचा, स्वबळावर लढण्याचा निर्णय। राज ठाकरेंनी बोलावली मनसेच्या मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक। आगामी निवडणुकीबाबत आणि पक्षाच्या तयारीबाबत घेणार आढावा। संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं नियोजन। मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। महापौर भाजपचा असेल असं कुणी बोललं नाही, आमच्यात भांडणं लावू नका, फडणवीसांचा टोला। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत युतीचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील। अजित पवारांसोबतच्या युतीच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। काँग्रेसमध्ये लवकरच मोठी फूट पडेल। बिहारमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींची भविष्यवाणी। मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस असा उल्लेख करत मोदींची घणाघाती टीका। महिलांना 10,000 दिल्याचा बिहार निवडणुकीवर परिणाम झाला। शरद पवारांची प्रतिक्रिया। निवडणुका जाहीर होण्याआधी सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटणं चिंताजनक, आयोगाने विचार करावा, पवारांची मागणी। अजित पवारांना अंधारात ठेवून बिहार विधानसभा लढवण्याचा निर्णय। अजित पवारांच्या निर्णयाशिवाय बिहार विधानसभेत 16 उमेदवार रिंगणात, सांगूनही उमेदवार उभे राहिल्याने अजित पवारांची नाराजी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती 50% ठिकाणी युती तर 50% ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याची माहिती। कुठे युती होणार कुठे नाही होणार याकडे लक्ष। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑफलाईन सुद्धा अर्ज भरण्याची सवलत। शनिवारी आणि रविवारीही भरता येणार उमेदवारी अर्ज। सदस्यपद आणि थेट अध्यक्षपदासाठी अर्ज भरता येणार। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी। चौकशी समिती रद्द करण्याची ही मागणी। कोथरूड पोलिसांकडून मारहाण आणि शिवीगाळ झालेल्या मुलींना दिलासा। कोथरूड पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे निर्देश। प्रेमा पाटील यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल। श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यात भीषण स्फोट। 9 पोलिसांचा मृत्यू तर 30 जण जखमी। फरीदाबादमधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट। फॉरेन्सिक टीम तपासणीसाठी घेत होती नमुने। दिल्ली स्फोटात 2 किलोपेक्षा जास्त अमोनियम नायट्रेट वापरल्याची माहिती। सुरक्षा एजन्सीचा मोठा खुलासा। स्फोटात पेट्रोलियम तेलाचाही वापर केल्याची माहिती। डॉक्टर उमर बॉम्ब बनवण्यात होता तज्ञ। दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी 2 सीसीटीव्ही समोर। 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटानंतर भूमिगत मेट्रो स्टेशनवर हादरे बसल्याचं कैद, तर दुसऱ्या सीसीटीव्हीमध्ये हुंदाई i20 कार कॅनॉट प्लेसमध्ये फिरताना सीसीटीव्हीत कैद।